नमस्कार मंडळी, मी अलका घोडके माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट 10 मिनिटात तयार होणारी शिमला मिरचीची भाजी। ही भाजी फक्त 10 मिनिटात तयार होते आणि पोळी भाकरी सोबत तर एकदम झक्कास लागते। चला तर उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। शिमला मिरचीची भाजी बनवण्यासाठी इथे मुठभर शेंगदाणे घेतलेत आणि काळा मसाला घेतलाय 2 चमचे, पोह्याचे चमचे आणि हा मसाला आम्ही घरीच बनवलेला आहे। आणि खिसून खोबरं घेतलेलं आहे असंच मुठभर, लसणाच्या पाकळ्या 10-12 आणि एक कांदा कापून घेतलेला आहे। आणि अशी मीडियम आकाराची मी शिमला मिरची घेतलेली आहे। यापेक्षा थोडी लहान असेल तरी ही शिमला मिरची चालते, म्हणजे आपल्याला स्टफिंग व्यवस्थित भरता येईल त्यामध्ये। आणि आता स्टफिंग भरण्यासाठी आपल्याला शिमला मिरची अशी कापून घ्यायची, म्हणजे त्यात आपल्याला व्यवस्थित सारण पूर्ण भरता येईल। हे बघा, अशा प्रकारे मी शिमला मिरची कापून घेतली। आपण वांग्यामध्ये भरतो का त्या प्रकारे आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचे। आता सर्व शिमला मिरची आपल्याला अशीच कापून घ्यायची किंवा काही छोटी मोठी कापली तरीही चालेल। आता सर्व शिमला मिरची कापून झाली आहे, आपण सारण करण्याची तयारी करू। तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये लसूण आणि कांदा घालून त्याला असं 2 मिनिट परतून घेणार आहे। कांदा लसूण आपल्याला ब्राऊन होऊ द्यायचा आहे थोडा, आणि त्यामध्ये घालायचं हे किसलेलं खोबरं। किसलेलं खोबरं आणि शेंगदाणे सोबत घातले तरी चालतील, कारण आपल्याला 2 मिनिट परतून घ्यायचं आहे, थोडासा लालसर रंग येईपर्यंत। आणि मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आणि हलकासा असा लालसर रंग आला तरीही चालेल, कारण जास्त करपवलं तर आपल्या भाजीमध्ये करपट वास लागेल, त्यामुळे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं। आता थंड होण्यासाठी आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड व्हायला 2 मिनिट बाजूला ठेवून देऊ। अशा प्रकारे आपण एका ताटामध्ये त्याला पसरून घेऊया, म्हणजे ते लवकर थंड होईल। आणि आपल्याला हे थंड झालेलं कांदा खोबरं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आपण याला आता एकदा मिक्सरला फिरवून घेऊ, आणि यामध्ये आपल्याला पाणी न घालता असंच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, कारण खोबरं आणि शेंगदाणे अधिक तेलकट असतात, त्यामुळे त्याला तेल सुटतं आणि आपलं वाटण असं ओलसर होतं। हे बघा, असं दाबून काढलं तरीही त्यामधून थोडंसं तेल निघत आहे, आणि किती तेलकट झालं आहे आपलं वाटण हे बघा। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ त्याच पहिल्या, आणि त्यामध्ये आपण बाजूला ठेवलेला काळा मसाला मिक्स करून घेऊया। मसाला आपल्याला असा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे त्या खोबऱ्याला आणि शेंगदाण्याला मसाला व्यवस्थित लागेल, कारण आपल्याला हा तळायला घालायचा नाही, त्यामुळे यामध्येच पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि असा आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे मसाला, आपण वांग्याला भरतो का अगदी तसंच। खोबरं आणि कांदा भाजून घेतला आणि त्यामध्ये मसाला मिक्स केला ना, तर असा खमंग वास येतो या मसाल्याचा। चला, आता आपण सर्व मिरची अशी भरून घेऊया, आणि उरलेला हा मसाला आपल्याला त्यामध्ये वरतून टाकायचा आहे, भाजीत उरलेला मसाला। आता फोडणी देण्यासाठी आपण परत तीच कढई गॅसवर ठेवली आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतली। मोहरी फुटली की त्यामध्ये आपल्याला अशी एक एक करून शिमला मिरची टाकून घ्यायची भरलेली। एवढं तर सुंदर दिसत आहे ना हे। तुम्ही पण अशा प्रकारे शिमला मिरचीची भाजी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। जर तुमच्याकडे असा काळा मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही काळा मसाला वापरू शकता, किंवा मग आपला प्रवीण मसालाही चालतो। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपण याला झाकून ठेवूया 2 मिनिटासाठी, आणि वरतून आपण असं ताटावर पाणी टाकून घेऊ। ताटावर पाणी टाकल्यामुळे शिमला मिरचीलाही मध्येही पाणी सुटेल, आणि हे भाजीला आपल्याला पाणीसुद्धा कामी येईल सोबत। आणि आता पाणी थोडंसं गरम झालं की आपण भाजीमध्ये टाकून घेऊया, आणि भाजीला असं आपल्याला छान एक उकळी आणून घ्यायची आहे, आणि 5 मिनिटापर्यंत आपल्याला भाजी गॅसवर ठेवायची। भाजी आपल्याला जास्त शिजवायची पण नाही, कारण शिमला मिरचीची भाजी जास्त शिजलेली असेल तर ती कडसर लागते आणि थोडासा वास येतो, त्यामुळे भाजी शिमला मिरचीची करताना थोडीशी कच्ची कच्ची ठेवायची। आणि आता आपली भाजी छान झालेली आहे, रस्सा पण मस्त झाला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी ताटामध्ये सर्व करूया। आहे का नाही खरंच झटपट होणारी ही रेसिपी? 10 मिनिटामध्येच तयार होते, आणि अशी मसालेदार शिमला मिरची खाण्यामध्ये खूप मजा येते।
तर कशी वाटली शिमला मिरचीची झटपट रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.